मुलगीमध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझ्या केसातील मोहक गजराच्या सुगंधामध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझ्या पायातील पैंजणाच्या स्वरामध्ये मी तुझ्या सोबत असणार आहे. अगं राधे, जिथे जिथे तू आनंद पाशी तिथे तिथे मी तुझ्याच पाशी आहे. हो का काका? स्वर मुरारी लाडकारी गोपिका सावरी मोर पिसे डोईवरचे पाहुणी गावरी
निघाले असतील त्यांना अडवण्याची कामगिरी पेंड्यावर सुद्धा मला दिली पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदामा. पेंड्या सुदामा, आपल्या गोकुळात अमृतरूपी दैदूत बनते. ते दैदूत गवळणी, मजुरी बाजारी, कवडी मोजारी निघतात. म्हणून तुम्हाला माझा भक्त करायचा आहे. मग आम्ही काय करावे? गवळणी निष्ठाक्षणी त्यांचे दयाचे माठ फोडून टाका. काही करा, पण आजपासून मजुरीचा बाजार बंद म्हणजे बंद. हा माझा हुकूम आहे. ठीक आहे देवका, या आपण. येतो मी. अरे पेजा, मग देवपाने कामगिरी सांगितली म्हणजे करायलाच पाहिजे. चल तर. सरली पुनवेची चांदणी रात सोमकिरणाई झाली पाट येऊ डोईवरी दोरस माट
ए, तुला काय आधी झालं का फोन लायला? काय तिथं मुराटे आणि कोणाची काय एवढं बोलते? काय तुला मन हक्क करायला आणि ते पण 4 माणसा? तुला काय लाज लज्जा आहे की नाही? अगं पण मी काय बोलते, आधी ते तर उशीर झालाय आणि तुम्ही पोरी पोरी चाललात कुठे ग? अगं तिकडं म्हणजे कुठं ते विचारते मी तुला बघ. अगं खोय तिकडं. अगं तर मंदिर दिसतं तिकडं. अगं तिकडं आहे तरी काय? आणि मला कसं माहिती नाही? ह्या वाडीच्या बायकांनी एकीला बघते वाडीची मी प्रमुख म्हटलं मला सांगायला नको. एकटे एकट्याने ते सकाळ संध्याकाळ त्या मंदिरात जातात, मिटिंग्या बिटिंग्या करतात, हळदी कुंकाला काय द्यायचं हे पण ठरवतात, पण मला काही कोण सांगित नाही. अगं यातलं काही सांगणार नाही, पण भांडी घासायची असतील तिचा पहिला नंबर मला. मी जाऊन सकाळपर्यंत भांडी घासते, वैतागाला नुसती भांडी घासून घासून कपाळ झालाय माझं इकडनं जेवण. पण कोणाला काय काय येते माझी नाही. अगं जेवायला बसले, चकट पापड दिला नाही, नंतर का मागते नाही म्हणून सांगितलं मी सरळ. जिलेबी भेटली? अगं जिलेबी भेटली, पण जरी एकच भेटली. वाण काहीतरी मला बाय गालनी दिला नाही. आणि हिला का काय दिला रे? काय तुला काय भेटलं ग? मला पण आंघोळीचा मगच दिलाय. तुला पण एवढं समजणार नाही, मलाच कसं काढून दिला मी सगळ्यांना. अगं मी बोलते म्हणून की वाडी चालते, माझ्यासारखी अख्ख्या वाडीत बाई भेटायची नाही. मला काढून दिला नाही. अगं झालं म्हणजे काय, सगळीना वाटप बिटप करतात तेव्हा सगळ्यांना सारखं नको वेळ यायला. आता मला गाळणी दिला नाही, आधीच माझ्या हळदी कुंकाच्या सगळ्या भेटीला गाळण्या 10-15 झालेली आहे. अगं नाही ग, परवडत नाही. आणि कशा लोकांना द्यायच्या गाळण्या बिळण्या, काय करायचं? आपल्या घरातला पैसा करायचा राहिला पुढल्या वर्षी नाही, 1 वर्षाला नाही घातलं तर कुठं बिघडतंय? नाही तर काय तुझं जायच नाही घरातलं. नाही तर काय लोकांना कशाला म्हणून द्यायचं? एक तर आधीच माझ्या घरात खायची पियाची वाली, काय सांगू तुला? माझ्याकडे काय म्हणून सांगते, वैताग आलाय मला संसाराचा. तिचं उलट उत्तर हिला उत्तर कोणी द्यायची? पण अगं ज्याला काय करू तेव्हा असं पिढी होतं. त्या वाडीत आपल्या आली म्हटलं चांगला असेल नवरा, त्याला कुठलं काय आग लागली तोडायला सकाळ संध्याकाळ दारूच्या गुत्त्यावर असतो. आणि त्यात माझी सासू आग लागली तिच्या तोडायला. सकाळी एखाद्या तोंड उघडलं की संध्याकाळ शिवाय कोण नाही मी काय बोलते, तुझा सुखी संसार कसा चाललाय ग? अगं संसार विचारला मी, काय ती त्याशी नडते कधी कधी काय तिथं मुरडते, त्याला धागा बांधलेलाय बघ. अगं भाकरासाठी जमलो ना, पण निघायचं की नाही? अगं हो की ग, ही भांडत राहिली माझ्याशी. अगं ही आली लगेच माझ्यावर. जावळेवाडी महिला मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आहे. तरी व्यावसायिक भरारी नाट्यगट मंडळ होते खुर्द आम्हाला त्याचप्रमाणे या गावचे बँजो मास्टर पवन जावळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचे पारितोषिक आहे. तरी व्यावसायिक भरारी नाट्यगट मंडळ आम्हाला धन्यवाद. आणि मी काय बोलते, तुम्हाला आजच माझी आठवण आली. इतके दिवस मजुरीच्या बाजूला जाता तेव्हा माझी नाही कोणाला आठवण आली? नटायला कुटायला टाइम असतो आणि मला आवाज द्यायला टाइम नसतो. तुला आवाज दिला तरी तू येतेस का? तुला तुझ्या गावातून पुस्तक भेटलं तर
बचत गट सांभाळते बचत गटाच्या अध्यक्ष म्हटल्या कुठं जायला भेटत नाही त्यात माझी नाकावडी पोरं सासू सासरे जागे म्हटले तर आपल्याला लोक द्यायला आणि आता जर आले कवाल का तोडणीचं दिवस तर लावून माहिती आहे तुम्ही करायची असती नाही तर काय कवाल खडपे किती एक दिवस 2-4 दिवस या दोघी तुमचा झाला असेल तर बाजारात निघायचं की नाही अगं आता थांबल्या कशाला आणि कोणाची वाट बघता मी काय म्हणते बाजाराची वाट हिलाच माहिती आहे ना गं थोडं 17 वाटा माहिती आहे बाजाराची वाट नाही म्हणते वाटा माहिती शोधायला बाजाराची वाट माहिती आहे की नाही अगं मला कुठे माहिती तिला विचार तिला माहिती असतील काय ग तुला तरी माहिती आहे का अगं माहिती आहे का नार्ब्याचा तरी चुकते आणि तुला नाही तर आधी माझं तर नवीनच लग्न झालंय पडशील तुला काय करायचंय अरे तिचं कसं आहे माहितीये का तीच विराट पुराणा तरी मी पाळणा हळणा आता मी बघेन पाळणा हलवायचा की काय करायचं बघ बाय तुझं मी आपल्या काळजीपोटी म्हटलं तेवढंच आपल्या एका दिवसाचं जीवन अगं कसं आहे माहिती का मोठं घर पोकळवाचा वारा तरी भसा वासाचं पूर्ण सर्कलचा उतारा एक तर आपल्याकडे भाकरा जायला पोरी नाही आणि आता जमा केल्या तर तुम्ही असं म्हणताय तुला नाही माहिती इकडे परवा दिवशी आपण लग्नाला गेले होतो तेव्हा ती शेवंताची सून नवीन केली होती ती वरच्या आळीतली ती तुम्ही लागताय तुम्हाला काही कमी आहे काय बरं निघायचं बाजाराला तुम्ही काय म्हणताय बाजाराची वाट मला माहिती नाही आता काय करायचं काय जर कोण ओळखीचं आहे माझ्यापैकी तो ओळखीचं आता तूच बाय वाडीत फिरणार मी काय म्हणते ती वर्षाची मावशी दररोज ती बाजाराला तिला कमी जरा कमी आवाजात ऐकलं ना तर द्राक्ष तिच्या नादाला लागून कोणाची कारवाई बाजाराची वाट कोणाला माहिती नाही मग तिलाच आवाज द्यावा लागेल ना मग ते पण खरं आहे दादा मी काय म्हणते तुझा आवाज दे की तिला बरं ठीक आहे मीच आवाज देते मावशी अगं मावशी कागामधलं राधाबाई अगं येतेस ना अगं त्याचं का नाही माझ्या वाड्यावरती ना खूप गिराण्यांच्या रांगा लागल्यात बघ त्यांना भागवते आणि मग तुझ्याकडे येते हाक मारी राधा काग माताऱ्या मावशीला हाक मारी राधा काग माताऱ्या मावशीला आले आले गराडाबाई आवरोनी पसारा आले आले गराडाबाई आवरोनी पसारा आगमाई राधा कामाताऱ्या मावशीला आगमाई राधा कामाताऱ्या मावशीला आले आले गराडाबाई आवरोनी पसारा आले आले गराडाबाई अगमारी राधा अगमाताऱ्या मावशीला अगमारी राधा
काय झालं अगं खूप दमले मी. अगं कशी आहे अगं मेली जाती उठवली. अगं उठ भिला अगं माझी बहीण उठतच नाही अगं उठ मावशी तुला आणि काय झालं अरे पदार्थ खोचासाठी ताकद लाव बघ बघू अगं मावशी उठ की ग मावशी मावशी मी काय म्हणते मग अशी तू काय ग म्हणाली गिरायकांच्या रांगा आहेत म्हणून अगं हे काय माझ्यावर गलती की काय? कचरा आहे तो. जरा जागेवर उभी राहा. बघितलं मावशी तिच्या जळायला लागलीस तू तेव्हाच मग अगं ती म्हणते ना माझ्यावर जळते म्हणून म्हणून म्हटलं वास येतोय म्हणून असं आहे का? तिच्या प्रमाणाचं समाधान केलं नाहीतर बेकार करता येतं नाही याला माझ्या वाडे होते ना खूप गिराईच्या रांगा लागल्या होत्या बघ. अगं गिरायकाच्या रांगा अगं हो आणि त्या पण तुझ्या वाड्यावर हो अगं परवा दिवशी हा वाडीत कोणतरी म्हणी बाय मावशी बाई धंदा पडला नाही म्हणून धंदा. अगं हो मी धंदाच खोललाय. कसला? अगं मावशी तू धंदा खोललास आणि तुम्हाला माहिती नाही असा कुठला ग धंदा अगं त्याचं काय सांगू मला खूप त्रास होतो बघ या धंदा करताना. होय का ग? पण मी काय म्हणते एकट्याने एवढं झेपवतेस बरं मग ठेवायचं म्हणजे कधी छोटं गिराक लागतं तर कधी मोठं गिराक लागतं आणि त्यातून काय ना तो रोहित आणि रोशन असं टाकाटाका घेऊन अगं ते एवढ्या रांगेमध्ये आहे ना मला मोठं दे मला छोटं दे मला मोठं दे मला छोटं दे अगं आता काय लग्नाचा सीझन आहे ना मग अलग करण्याची सगळी कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे असतात. होय काय? त्याच्यात आणि काय? अगं मग हे अलग करण्याच्या कॉन्ट्रॅक्ट मुळे ना मग मी नवीन धंदा केला बघ. अगं कोणता कसला? अगं कोंबड्यांचा. मावशीला बोलणार कधी? लोकांचं काही सगळं झालं ना ग? तुझाच गैरसमज झाला असेल लोकांचा नाही झाला. माझं बरं आहे, तिला विचार. अगं हे चंद्रा काय ग? ही नवीन कोण आले नवीन कोण म्हणजे काय? तिलाच विचार तू नवीन. होय मला आलं हॅलो आलेले पारितोषिक कैलासाची रमेश जावळे यांच्या स्मरणार्थ दुर्वेश उमेश जावळे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे त्रिमूर्ती नाट्यगमन मंडळ सामूहिक ग्रुप चिपळूण नावाजलेले साऊंड मास्टर आकाश मते यांचं मावशीने एक सुंदरचं नाव घ्यायचं 101 रुपयाचे पारितोषिक आलंय आकाशाचं नाव घ्यायचं मावशीने सचिनच्या बॅटवर चेडू टाकते वाकून का? धोनीला काय झालं? धोनी तेव्हा आलाच नव्हता ना. सचिनच्या बॅटवर चेडू टाकते वाकून आकाशरावचं नाव घेते इथे बसलेल्या मायबाप प्रेक्षकांचा मान राखून त्याचप्रमाणे रोशन खोपडकर पॅड मास्टर आता मावशी नाव घ्यायचंय 101 रुपयाचं पारितोषिक आलंय रोशन समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा समोर होता वाडा त्यात होती गाई जर्शा आणि रोशनरावांचं नाव घेते मी त्यांची आरची आणि रोशनराव माझ्या परशा. सुजय संजय उदय याचकडे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मावशीने सुंदरचं नाव घ्यायचंय सुजय. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर सुजयरावांचं नाव घेते मी त्यांचीच लवर. सर्व बक्षिसांचे आभारी हो धन्यवाद धन्यवाद. काय ग झालं? अगं त्याचं कारण म्हणजे ना अगं राधा तू इकडे की ग एवढं घाई करत होण्याचे कारण हसतेच काय झाली त्याला हसण्याच्या माघारी जायचं म्हणून तुला हाक मारली आणि रस्त्याची वाट नको का माहिती आम्हाला अगं पण बाजारी जायचं खरं पण घेतलं काय नसतं काय सांगायला नको. माझी साडी
ठरवलं की उडवायची म्हणून. मावशी खरंच अगं माझीच साडी आहे. नक्की मग मी तिला बिलकुल सांगणार नाही. तू मला सांग. अगं माझी साडी कोणती आहे? तरी पण सांग. अगं एक चंद्रा. मी तिला नाही सांग. अगं मावशी तुझ्यावर लक्षात प्रेस. एवढी मोठी झालीस. मावशी तिच्या नवऱ्याला नाही. पहिला काय लाकडी पिठी आली का? तुला मी सांगते. साडी तुझ्या नवऱ्याला दिला ना. काय? माझ्या नवऱ्याला दिला साडीला? आज आणि गुलाबाच्या तोंडावर फडशा झाला. पण मी म्हणते माझी साडी तुला दिलं का? तुला कोणी सांगितलं? भाऊ ही माझीच साडी आहे. तुला कोणी मला तिला सांगितलं? सांगितलं. मी तिला बोलले माझ्या नवऱ्याने दिली. ही तुझ्या नवऱ्याला. तुझा नवरा तिचा नवरा? ए, माझा नवरा बाई, तुझा एक काय? काहीतरी करू नको आणि माझा नवरा बाई तसा नाही. एवढा असला म्हणून काय करायचं? का रे? दिला तर दिला. फाटकी आहे. मी नवीन घे. असं काय तू घ्यायची साडी. मला काय साडीचा कपडा. दादाबाई बाजारी जायचं खरं पण सर्वजण तुझी एक आधी अगं थांबा का खेळणं? काय करायचं? बाजारात जायचंय की नाही? ए, तू गप जा, तिथं तुटतंय. अगं तुटतंय म्हटलं. गाडीचा माल आहे बाई. दादाबाई, जरा बाई. कपडे धुवायला. तिकडे तिची लेक धाकटी. होती. कॅन्सर रे. बाई कोण? बघी? काय गं? आत्या धाकटी बाई मी आहे. आत्या काय झालं? काय झालं? काय सांगू? आता बहिणी बहिणी मला मावशी म्हणाली. म्हटलं बोल काय झालं? अगं मावशी तुला काय सांगू आम्ही वेगळी झाली इवली पिवली लाल लाल डोळं तिथं आम्ही रडायला लागले ना. का गं? आता मुलगी लागला मला. आणि म्हणते काय झालं? तिचं हाय ना पुढं वाडीतला गोट्या की काय कामत्या काय कामत्या बघतेच त्याला मी भेटेल कधी ना कधी तरी. मला काय म्हणे माहितीये? मी काय म्हणते इथं भाकरा निघायला थांबलोय की लपडी काढायला थांबलोय हे मला आधी सांगा. मी नाही तीच काढते याची तर तुम्ही भाकरा यायला की निघू तिची मांडा मांडा चला का तुम्हाला भाकरा सोनं बाळगलं सोनं बाळगलं. बाजारी जायचं खरं पण विक्रीला घेतलं काय नसतं काय सांगायला नको. अगं मावशी आम्ही गवळ्याच्या पोरी घेऊन काय केला कोणी दूध घेतलं कोणी ताक घेतलं कोणी लोणी घेतलं कोणी दही घेतलं. मी काय नाही घेतलं. मी राधाबाईला विचारलं तुला काहीच नाही विचारलं. जलती मिली जलती. अगं मावशी मी काय म्हणते तू आम्हा सगळ्यांना विचारलं तू काय घेतलं हे कोण सांगणार? अगं मी म्हातारी बाई काय घेणार बघा तरी पण मी सांगते हा.
माझ्या नवऱ्याची सई. मग आता माझ्या असल आता विचार असेल ना. अगं पण तू जरा थांब ना. चंद्रा तिच्या तोंडाला काहीतरी लाव. ए जास्त आता बोलायचं ना. आता मावशीला बोलू दे. मावशी तर राहिलं तर मावशीला मोरा घेऊन दे. मावशी तू बल्लीला आवडते. माझ्या हृदयावर माझ्याच नवऱ्याची सई आणि माझ्या माठात घेतलंय बघ दही. मावशी माठ सांभाळून त्याच्या दही डोळे खाली. काय कोणाला आवडेल का? काय बोलले चांगलेच बोलले हो की नाही गं? चला बाई, चला तुम्हाला. चल. बाबा जरा थांब. लय खाजवतोय. अगं आता बाई एवढा मोठा घाट चढायचा मग एखादं गाणं नको का व्हायला? हो की गं मावशी पण मी काय म्हणते तूच घे की एखादं गाणं. चल चल, मला कुठे येते ह्या चंद्राला देत असेल बघ. ए तारे तिकडे आहे गं. मी पुढे म्हणते तू माझ्या मागून म्हण. ते अगं बाई. ते मागे झालं ते मागे झालं. मग कळलं ना. कळलं बाई, तुझ्या बाबतीत लय कळलं. मेला मडला मेला मडला. अरे तुम्ही पण म्हणा. 7-5 पराती वाडीला भात. 7-5 पराती वाडीला भात. 7-5 पराती वाडीला भात. 7-5 पराती वाडीला भात. तरी पण करवली बसना नीट. तरी पण करवली बसना नीट. तरी पण करवली बसन नीट. तरी पण करवली बसन नीट. भातकाते वर्णाशी भातकाते वर्णाशी. भटकाते वर्णाशी भटकाते वर्णाशी. आणि तोंडाचे धरणाशी. आपण तुमच्या गाण्यावरती मोठा एवढा घाट चढायचा आहे. आता ही लग्नातली गाणी. तिला बघ कशा मिरच्या जमल्या त्या. पुढं 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 पुढं. तुला मला द्या मला द्या. अरे म्हातारी काय आहे? अगं हिच्या रे तोंडाला काय हाय? हा? आधी तिच्या तोंडाला वाढवा घाल. तिच्या वनवासाला आजकाल कोणाला सांगतात? दादाबाई तूच घे एखादं गाणं. बरं ठीक आहे मी एखादं गाणं घेते.
आपल्याला करायला पाहिजे. कोणती 16 शस्त्र हा 360 गोपिकांना मिळा. हा घाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेत बघ. मग काय करायचं त्यांना पिंपळाच्या पारी अटक करायचंय बघ. कुणी करायचं त्यांना बाजारात जाऊ द्यायचं नाही. कुणी अडवायचं आपण दोघांनी. मला कोण आहे जमणार? तुला जमणार नाही, माझ्यात काय झेपणार नाही. मग मग तुझ्या पण ओळखीचा आहे. माझ्या ओळखीचा येतायस आपण बघतो समोर माझ्या ओळखीचा काय बघ हाय होय कोण आहे रे? वाकड्या वाकड्या अरे आपण एवढं चांगलं सरळ आहे हा आपल्याला होणार नाही. एकदा वाकडा करी. म्हणजे काय अरे वाकडी माणसं कुठे असतात काय म्हणतोस काय? मग बोलव त्याला. जवळ आहे का इथं? असं हाकला. अरे ये वाकड्या वाकड्या अरे ताई तुझं मत काय? अरे लवकर ये अरे नद्याला अरे दैदूत काय या तांबू गावाच्या लागाला तोडले तिला घेऊन येतो देव. लवकर ये होय तांबू होय. आला रे आला पेंड्या आला रे आगो तुळी आला रे आला पेंड्या आला रे आगो तुळी वाकड्या पाकड्याने बोलाविली यावे लोकरी हो. वाकड्या पाकड्याने बोलाविली यावे लोकरी हो. अरे वाकड्या, तू मगाचपासून तू ये तू करतोस. तू ये म्हणजे काय? अगे कानपात खोलून अरे मगाचपासून म्हणतो तू ये. कोण आहे तिकडे? अरे तू ये आईच्या भावाला बोलवत अरे तू ये अरे वो सुये सुये तू ये. तू ये सुये ये लोकांखाली अरे मी काय म्हणतो? काय म्हणतो? अरे यायला एवढा उशीर का झाला? अरे तिथं काय झालं माहितीये काय झालं? अरे माझा मोठा नुकसान झालंय कसलं रे? आई शपथ मोठं नुकसान झालंय कसलं पण? अरे माझा पावसाळा वाळा झाला अरे बियाला तुला सांगणार. अरे कोणाला पटेल असं सांग. पावसाळ्यात कोणता वाडा झाला होता? आई शपथ पावसाला वाळा झालाय द्या हा. तुला पट्ट यायचं काय त्या मला वाकड्याला? नाही पटत. पावसाळ्यात कोणता वाडा झाला होता? माझा वाळा वीज पडली वीज. अरे पावसाने झालाय वाळा पावसात वाडा झाला. असं कसं पेट्रोल दरात पडेल काय अरे कसं नव हं?
माझा पोलगा माहितीये तो पिंटी आहे तो पिंटी अरे आहे तुला एवढी सर्वात शेवटचा अरे ताबड आलाय तिथं ताबड बसलाय अरे बाप्या शाळेतला गेली काय गेली ना? त्याला गुलाम तो माझा पोलगा तो त्या गुलामान काय केला काय केलं? घेतला कपाळातला पाऊस आणि हे वाड्यात लावला अरे दिवाळीतला अरे दिवाळीच्या पावसात वाडा चालला माझा तुला काय वाटलं खाला पावसा गेले कांता लिहिले ते त्याला लागले तुम्ही फवारी हा फेक फोन हा काय हा फेक फोन फवारी हा मला तिथं कशाला बोलवलं त्याला काय बोलवलीला बोले ए हा. बोला बोलवलं हॅलो बोलवलं हॅलो कुठं आली अरे मग काय त्याची भाषाच तशी आहे का? कशाला अरे देव तू काय जेवायला आलाय बघायची पाचा तुल्या खाल्ला एवढा भात खाल्ला अरे बापरे. आपल्याला देव पण एवढी कामगिरी झाली तुला तुला सांगितली आम्हाला नाही बुवा. काय सांगतो होय. म्हणजे आपल्या आप्पानी देव पड्या. अरे तिने कोणती सोळा शस्त्र काय 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 सोळा शस्त्र सोला थकलं 360 गोपीचा तिचे खास गोपी गंधर्व हात माट करू पण ते त्यांचा कोण केला मेला नाही. मेला म्हणजे जमव हात माट करू मी काय म्हणतो हा पैसे एकटा देणार आहे? तू कशाला आलेला आहे? अरे त्याला काय माहिती नाही नाही माहिती नाही त्याला काम काय काय नवीन आहे नवीन आहे. नवीन आहे हा. हात माट करून मथुरीच्या बाजारात चालले काय टाकलं? अरे टाट नाही रे ठाट माट शिंगार शिंगार करून मग नटून चुंगा, चालले. चुंगा, चुंगा. बोलो 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 ते तुम्ही काय म्हणतो बोला हवलणी कुठं आहे म्हणजे हवलनी त्या पाट्या आता हवलणी आता त्या हवलणी कुठं आहे येतात त्या पाट्याला आपण त्यांच्या पुढे आलो हॅलो आलेलं पारितोषिक आमचे मित्र भिकुशेठ हुमणे आमचे मित्र या गावचे रहिवासी भिकुशेठ हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 551 रुपयाची पारितोषिक आहे ते व्यावसायिक भरारी नाट्यगमन मंडळ आभार धन्यवाद ऋषिगाव धन्यवाद त्याचप्रमाणे श्री शाहीर शक्तिवाले शाहीर चंद्रकांत जावळे शाहीर शक्तिवाले शाहीर चंद्रकांत जावळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र मंगेश शेठ जावळे मंगेश जावळे इलेक्ट्रिशियन संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे ते वागसाई भरारी नाट्यगमन मंडळ आभार धन्यवाद ऋषिगाव धन्यवाद पाठीमध्ये कुठं आहे? माझ्या पाठी आहे तुझ्या पाठीला आहे आपण त्या गवळणीच्या अगोदर आलो इकडे पुढं पाठून गवळणी येतात येतात मग आपण इथे चपाती बोलूया अरे ए मी काय म्हणतो सकाळी झालंय हा. आता होळीचं वाटत नाही आहे. म्हणजे लपून बसायचं. मध्ये कुठं आलास? जागा बघ किती आहे. अरे कुठे गेले ते? अर्धा बोर्ड तुमच्यावर पहिली पेटकी शेणपून नाही ती. काय गवळणी बघितल्या? कुठे गवलेली? मी आला दाखवलं गवलेली. या सगळ्या विश्वाला गवलेली दाखवल्या. पहिली गवळणी बघितल्या ना? काय चप्पल टाकीन कालकात खोलून लय लागते सांगतोय मी नाही मारलं तुला. तुला गवळणी बघायची आहे ना? अरे हुताच गवलेली लोणी घ्या लोणी टाकी मुटकात फोडून सुद्या पाटणं मारू नको अगं मी उकला लय लागतं गवळणी बघितलीच नाही ना? मग मी दाखवतो बघ.
त्या माझ्या काठीच्या टोकाकडे बघ कुठे या बसलेल्या फुट्याला बघू ए, अरे ही जसं काठी माझी फिरल ना तसं या काठीच्या टोकाकडे बघ अच्छा अच्छा कुठे गेला? तुझी गाठी मी बघत येतो अरे, हा हे फिरले आहे मला गावात. हा. मला थगड्या गावल्यानी तिच्या पाल्या पाल्या फुटू हे वाकड्या त्या गवल्याच्या पोरी हा हातात धरतीत लोणी हा म्हणून त्या पांढऱ्या काय त्याला सांगतोस हा काय म्हणता त्या होकुलच्या हवल्याच्या होली हा हळदूत होली हातात हा. म्हणून त्या फांदल्या हा. तर तुम्ही काय कोळसा खाता ए! अरे आपण गाई गुरु राहणार ना उन्हातून फिरतो ना अच्छा अच्छा त्याच्यामुळे आवडत ते. मग आता करायचं काय आहे? आणि त्याच्यामध्ये आहे ना एक झाली जाती मावशी आहे बोल म्हणजे याच्या आईची बहीण पण आली तिला जाऊन काय विचार माहितीये काय का विचारायचं आहे? अगं हे मावशे काय ना ते बोलले हात ठेवून याला सांगला अगं हे मावशे हा तू आलेली कुठून हा आणि जाणार का कुठं तुला माहिती नाही म्हणजे तुला माहिती मग तुला माहिती आहे मला माहिती आहे कुठं आलेल्या म्हणजे मला आपल्या टेम्पोत ना ए! तेव्हा तसं नाही केव्हा कॅम्पस आल्या तर मग जायला हवं तर मग येतो मग ये हा? ये कोण मूलभूत आहे कोण तर मग येऊ? अरे जा. हा, इकडे. बरोबर गेलाय रेल जाय काय बघा ती पहिली मला तर काय मला काय विचार त्याला तुझ्या मावशीला काय म्हणाला माहिती तुझ्या बारक्या म्हशीसारखी येणार नाही ह्याच्या अंगावर अगं हे मावशी अगं हे अगं म्हणू नको अगं ये मावशी बोल अगं ये नाही कोणत्या बोलल्या हात लावलाय त्याची भाषा तशी आहे अगं म्हणते मला बाजारी द्यायला उशीर काय होतो काय मावशी अगं ये मावशी हा अगं ये मावशी हॅलो आलेलं पारितोषिक बबड्या बबड्या शुभम उदय यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले तरी मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचं शुभम
हिला होतं एवढं हा शुभम अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात आता अंडा काय आधी ड्रिंक करू नको का? काय मी अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते कापे गरे परातीत होते कापे गरे शुभराम दिसतात बरे पण त्याला मला नांदी देऊ तेव्हा खरे त्याचप्रमाणे संगीता प्रमोद तटकरे गवळी संगीता प्रमोद तटकरे गवळी यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक त्यांचं असं म्हणणं आहे की ओंकार जावळे यांचं मावशीला नाव घ्यायचं आहे ओंकार काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा तुझ्याला गाजर नव्हतं आधी ड्रिंक करू माझ्या बसीत काजल घालवा काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा अहो ओंकारराव आधी तुमच्या पहिल्या बायकोला घालवा आणि मग मला बोलवा त्याचप्रमाणे आमची लाडकी चंद्रा गवळण म्हणजे तन्मय रक्षे यांच्यासाठी सुनील जावळे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक त्याचप्रमाणे संजीवनी सोमेश रांगळे नम्रता नितीन घाणेकर यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे तर वाजदाई भरारी नाट्य मंडळ आभारी आहोत धन्यवाद ऋषिकोट धन्यवाद टाकेन तो आणि फोडून मी काय बोललो आपण कुठं होतो तर याला मला माहिती आहे पाचकाल उद्या होईल अगळे मावशी आलेली कुठून आणि जाणार कुठून काही याला मुलात नाही मावशी एवढंच चांगलं त्याला पुढचं कोणी शिकवलं नाही मावशीच्या शाळेतला कापड बघ शर्ट शिवला अरे हे जवळ घ्यायची किती पाची काय म्हणाय पाची म्हणायला हे लावचे बघ तुम्ही हालीला का खुतून आणि खानाला का फुटता काय बोलतो मला काय समजतच नाही बघ. हे मावशी तुझी काय काम फुलाल बंद नाही तुझे फुलाले सरळ सांग, सरळ सांग. आता मी समजावून सांग नीट ऐक नीट ऐकतो हा ऐकतो ऐकते अरे लावचे तुम्ही हालीला म्हणजे हालीला हालीला खुतून आणि खाना म्हणजे खाना असं आहे का आता आम्ही आईला गोकुळातून आणि जाणार मथुरेला बघ मला थांबतलं बरं आलेली बघल्यात ना जायचं मुक्तीच्या मालावर मथुरीच्या बाजारी मग काय करायचं मथुरीचा रस्ता प्रतिबंध जायचा काय मला हसताय ए म्हातारे अशी बोल रे कुठून तुला म्हातारी दिसते मी काय दिलं तल्ली आहे मग ऐकतं मग काही मुली तर मला आणि म्हणते मला तोला बघा हा? तुला जवळ जवळचे पाणी द्यावा मला करायचं मावशे मग तुझी तर ठरवलं आता फलफल झाला एवढा पाहिजे अगं मावशे अगं मधुरीचा ठगला लागता फलफली झालाय आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या मार्गाला हा बैल उभा केला बिना शिंगावाला तिसऱ्या मार्गाने जाऊ तिसऱ्या मार्गाला भुजगाव ना त्याला तू काय केलतायस मग तुझ्या आईच्या वगैरे आता काय करायचं बोल मथुरीच्या बाजारी जाता येणार नाही तुला जाता येणार नाही ए म्हातारे
गेलो तुम्ही आहेत तरी कोण मग काय म्हणजे मगापर्यंत एवढं सगळं लेवत गाणं झालं पण तू मला ओळखलाच नाही सगळं घाला लावणार सांगा लावय पटकन सांगतो ऐकत ना ऐक. ओके अगं मावशी वर वर गेला गेलं वर गेलं त्यांच्या आजी हो गेले अरे हो कुठं जाईल तुम्ही काय झालं? परत एकदा परत एकदा परत एकदा अरे मी तर आतला भाई आहो ना पण मी म्हणते तू आता काढ काढत तुला पाहिजे आधी दाखवत बघा नंतर म्हणतील "हं, काय काढलं ना आपलं बाळ काहीतरी पाठीमागं ते तुला पाठीमागं मावशे इकडे कुठं बघतात मी इकडं मावशे अगं मी परत वर गेलं अरे मेला कोण तू चिंग टपाक डमडम चिंग टपाक डमडम कांगारी फुल मी कसं काय चिंग टपाक डमडम गेला माझा डमडम अगं मावशी बरोबर हा चीज हा हा टपाक आणि हा डमडम कथा ना बाबा चिन्ह स्वामी मुक्त स्वामी गोपाला येलं पंखा पकडतो पंखा पकडतो अगं मावशी हा? ते तिकडचे अगं कुठे अय्य इडली सांबार चटणी चटणी होली मावशीला चटणी फुलबली काय ए तुला दाता येणार ना घटक काय मग बाबाई दाता येणार ना ते सर्व नाव देत हा एक छोटस नाव घे मस्त हा काय आधी पहिलं माझा घे हा पटकन घे पटकन घेऊ पटकन घे खोक्यावर खोका खोक्यावर खोका कोणा बोलते बाबा? जरा आधी ऐक तरी हा खोक्यावर खोका हा खोक्यावर खोका पुढचाच वाजवत नाही हे फाकड्या मी तुझी मांजर आणि तू माझा खोका हे फाकड्या तुझा भोका म्हणाली माझं घे एखादं. तुझं नाव कसं घेतो टाकून खाली आलं का आणि उघडून पिण्या आलं का घेतो बघ. ऐकतेस ना ये बाबा सब कलेगा अभी नहीं बाकी सब कुछ कलेगा मावशे अगं अगं खंडाच्या पायरीवर चिंपत ठेवतो वाकून फुलं मजा आहे कपचुकला अगं मावशे अगं खंडाच्या पायरीवर चिंपत ठेवतो वाकून अरे मावशे तुझं नाव घेतो डुबुक काय म्हणजे तुझ्या फायदा आहे हे रावजे तुला पाहिजे तर हा तर तुम्ही गोकुळच्या गवळ्याच्या पोरी जाऊ नका ग तुम्ही बाजारी हुकुम देवाचा रस्ता बंद करण्याचा कायदा घे राधे तू समजोनी अगे राधे 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 वाट तेव्हा
आमच्या कायद्यात हा. आणि देवपांच्या उपमा हा. यांना पिंपलाच्या पाणी बसायला लागणार असं सांगा. ए म्हातारे, अशी बोले. तुला आमच्या कायद्यानं तिथं पदावर ठेवलंय. अगं पोरीनू, यांच्या कायद्याप्रमाणे नाही तर आपण जमल्याप्रमाणे ए म्हातारे, आम्ही सांगू तर आपली पाजवायची ना आणि कुठं आमची गो. आम्ही जास्त बोलू नकोस. आता हुंपुरा फोन इच्छा. आता बरोबर माहिती तुला घालून. ए बापड्या, तुला काय प्रॉब्लेम आहे बताय? आणि तू तिथे एक बोलून नाही माहिती आहे. आपली कामगिरी झालेली आहे. सगळं काम झालेलं आहे. हा, आपण देवपणा पाठवून देऊ. चल. मथुरे बाजारी जाऊ नकोस. कान्हा, आम्हा सर्व गोपिकांना मिळून मथुरेच्या बाजारी जाऊते. गोपिकांनो, आपल्या गोकुळात अमृतरूपी दैदूत बनते. तेच दैदूत तुम्ही मथुरेच्या बाजारी कवडीमोल दराने विकतात. ते दैत्य मानलेत, म्हणून हा मला बाजार बंद करायचा आहे. अरे कान्हा, पण हे कोणत्या अधिकाराने बोलत आहे? ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर अधर्म माजला आहे त्या त्या वेळी धर्माच्या रक्षणार्थ मी इथेच आलो आहे. कान्हा, आम्हाला तुझ्या अवतारल्याचा विसर पडला आहे. अधमीचा नाश करून धर्माच्या रक्षणार्थ मी इथेच राहिलो आणि प्रत्येक वेळी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात वैश्रम परित्राणाय साधूना अश्राय दुष्करीणा असे म्हणत मी पृथ्वीच्या रक्षणार्थ इथेच राहिलो. त्याच्या माझ्या जन्मदिला ऐकून घे. विसरली सकाळ
आलेला पारदर्शी